नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यमचलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या विना वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुदेवी देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवते शेषजाड्यापहा।
श्री रामकृष्ण सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने परम श्रद्धेय योगी माधुगिरी बाबा यांच्या परम श्रद्धेय स्वामी माधुगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान श्री मारुतीरायांच्या पंढरनाथ पांडुरंगाच्या दरबारामध्ये आज आपल्या प्रतिमासिक श्री हनुमान चालीसा पठण या कार्यक्रमानिमित्त आपण समस्त गावकरी मंडळी थोडी आपलं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे आमच्या आचार्य सद्गुरूचा पारायण आमचे भरत भाऊ यांनी या कार्यक्रमाचं सौजन्य घेतलं त्याच बरोबर आमचे शुभम भाऊ असतील आमचे भगवान भाऊ आहे सुंदर अशी प्रक्षेपणाची सेवा करणारे आमचे नंदू भाऊ आहे त्यांचं कौतुक बाबांनी सुद्धा नाशिकमध्ये केलं आमचं प्रवचन होतं त्यावेळेस त्यांनी लावलेलं होतं बाबांनी त्यांचं खूप कौतुक केलं आपल्या बोलण्याकडे आश्रमामध्ये आमच्या नंदू भाऊची फार मोठी सेवा आहे आणि त्याचबरोबर हा आपला आवाज तुमच्या बरोबर पर्यंत ज्यांनी पोहोचवलाय असे आमचे सचिन भाऊ आहे आमचे पक्का जाणारे बाबा आहे त्याचबरोबर तबल्याची सुंदर साथ करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आहे त्याचबरोबर आमच्या बरोबर आलेले विश्व महाराज आहे माधव आहे समस्त आपण सर्वांचे नाव काही शक्य नाही सर्वांचे नाव सुद्धा मला माहिती नाही परंतु माता भगिनीचा सहवास आणि सहभाग जास्त आहे म्हणून सर्व माता भगिनीच्या ताईंच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आपण या ठिकाणी ही थोडीशी प्रवचन सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करू आज दुग्ध शर्करा योग म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म उत्सव आहे ज्याला आपण गोकुळ अष्टमी म्हणतो आज आपल्या हनुमान चालीसा पठणाच्या निमित्तानं विशेष योगायोग शर्करा योग म्हणजे आज भगवान श्रीकृष्णाची गोकुळ अष्टमी दहीहंडी उत्सव या निमित्तानं आज ही सेवा आमचे भरत भाऊ यांच्या सूचनेने या ठिकाणी संपन्न होत आहे म्हणून या सेवेसाठी आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक सुंदर असा अभंग या सेवेसाठी घेतलेला आहे आजचा जो दिवस आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे लक्षात घ्या उच्चार करायचा आचरण करायचं नाही आचरण हे संतांचं करायचं उच्चार हा भगवंतांचा करायचा कारण भगवंताचं जर आचरण आपण करायला गेलो तर फार अवघड आहे भगवान श्रीकृष्णाच्या किती पत्न्या होत्या 16,108 आपल्याला एक पण मिळू राहिली म्हणून भगवान श्रीकृष्णाने
जो अग्नी आहे 12 गाव आगले तिला आपल्याला अगरबत्तीचा चला लागला 3-3 हातोड्या म्हणून भगवान श्री कृष्णाने जे चरित्र केलं त्याचा आपल्याला उच्चार करायचा त्याचं आचरण करायचं आणि आचरण संतांचं करायचं उच्चार भगवंताचं करायचं म्हणून चला अधिक वेळ न घेता आपल्याला भगवान श्री कृष्णाच्या अनेक लीला बघायच्या आपल्या ठिकाणी सुंदर असं नृत्य पण करायचं भगवान श्री कृष्णाचा जन्म आहे त्या जन्माचा आनंद आपल्या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणून वसुदेव आणि देवकी यांचं लग्न झालं लवकर काही पत्रिका काही नाही लवकर झालं कथा कीर्तनामध्ये परवाच्यामध्ये लवकर होतं वसुदेव आणि देवकी यांचं लग्न झालं देवकीच्या भावाचं नाव काय आहे काय देवकीच्या भावाचं नाव कंस कंस मामा प्रसिद्ध आहे कंसाने ठरवलं माझ्या बहिणीचा विवाह मी वसुदेवासोबत करेन कारण वसुदेव हे कंसाचे मित्र होते ठरलं लग्नात थाटामाटात पार पडलं रथामध्ये वसुदेव देवकी यांना बसवलं आणि कंस स्वतः वसुदेव आणि देवकी यांचा रथ चालवण्यासाठी हाकलण्यासाठी त्या रथावर बसला रथावर आरूढ झाला आणि रथ वसुदेवांच्या घरी निघाला परंतु त्याच क्षणी नीतीला मान्य नव्हतं आणि आकाशवाणी झाली आकाशवाणीने काय सांगितलं कंसा मी जे सांगते त्याच्यावर विश्वास ठेव अरे ज्या देवकीला तू एवढ्या थाटामाटात घेऊन चाललाय तिच्याच पोटी येणारा आठवा ती देवकीचा गर्भ आहे तो तुला मारणार आहे मारणार आहे मारणार आहे आणि आस्तिक आकाशवाणी झाल्यानंतर आनंदित असणारा कंस भयभीत झाला दुःखी झाला लगेच घोड्याचे लगाम आवरले देवकीचे जे केस होते आपल्या हातात धरले आपल्या कमराला असणारी तलवार उपसली देवकीच्या मानेवरती मारणार तेव्हा हात तो धरला वसुदेवाने हात धरला वसुदेव बोलू लागले अरे कंसा वेडा झाला का अरे तुझी बहीण आहे ज्या बहिणीने तुझ्या हातावर राखी बांधली आता राखी पौर्णिमा झाली ना ज्या बहिणीने तुझ्या हातावर राखी बांधली त्याच बहिणीचा वध करायला तू निघालाय तुझा अपमान होईल तुझी अपकीर्ती होईल तुला कलंक लागेल कारण एकदा माणसाला कलंक लागला ना तर तो कलंक निघत नाही संत सांगतायत जल से पतला कौन है कौन भूमि से भारी कौन अगन से तेज है कौन काजल से कारी हा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे जल से पतला ज्ञान है पाप भूमि से भारी क्रोध आगन से तेज है आणि कलंक काजल से कारी असा कलंक तुझ्या माथ्यावर लागेल तुला लोक एका निर्बल स्त्रीचा हत्यारा समजतील कंसाला पटलं कंसाने सांगितलं तुम्ही ऐकले नाही का आकाशवाणी हो म्हणे मी ऐकली परंतु मी तुला वचन देतो तुला देवकीपासून भीती नाही देवकीच्या मुलापासून भीती आहे अरे मी तुला वचन देतो जेवढे देवकीचे मुलं होतील ते प्रत्येक मुलं मी तुला आणून देईल तू आम्हाला काय कर बंदी शाळेमध्ये ठेव म्हणजे तुरुंगामध्ये ठेव आणि ठरलं या कंसानं वसुदेव आणि देवकी यांच्या हातापायामध्ये बेड्या घातल्या आणि तुरुंगामध्ये त्यांना दांबून ठेवलं काही दिवसानंतर वसुदेव आणि देवकी यांच्या संसारामध्ये जीवनामध्ये एका मुलांचं आगमन झालं म्हणजे मुलांचा जन्म झाला त्या मुलांची किंचाळी ऐकून सर्व द्वारपाल येऊ कंसाकडे गेले कंसाला सांगू लागले महाराज तुमचा पहिला शत्रू हा जन्माला आला कंसाने हे शब्द ऐकले धावत पळत गेला देवकी त्या मुलाला घेऊन लाड करत होती त्याला स्तनपान करत होती त्या मुलाला धरलं आपल्या हातामध्ये घेतलं त्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघितलं सुंदर निरागस त्या मुलाचा चेहरा बघितला आणि त्या दुष्ट असणाऱ्या कंसाच्या मनामध्ये सुद्धा दया उत्पन्न झाली अरे मला तर 8व्यापासून भीती आहे हा पहिला आहे हा मला काय करणार तेव्हा देवताने विचार केला जर कंसाचं पाप भरलं नाही 100% जर पाप झाला नाही तर देव अवताराला येणार नाही म्हणून आता याचं काय करावं म्हणून नारदाला पाठवलं पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाची ठेवू नको नारद कोणाला म्हणतात ज्याची कुठलीही गोष्ट रद्द होत नाही त्याला काय म्हणतात नारद असे प्रत्येक गावामध्ये असतात त्यांना आपण काय म्हणतो कळीचे नारायण आपल्या गावात नाही भातुडीत नाही तिकडचं सांगतो मी गोपीकडचं म्हणून
नारदाने सांगितलं, वेड्या, अरे तू देवतांचे तुला कावा माहिती नाही, देवता फार षडयंत्र आहेत, षडयंत्र करतात. ते पहिल्याच्या जागी 8व्या टाकतील, 8व्याच्या जागी पहिला टाकतील. आणि याला समजलं, याला त्याची गोष्ट, नारदाची गोष्ट पटली आणि त्या मुलाला गरगर गरगर फिरवलं, दगडावरती आपटलं, त्या मुलाचा छिरछेद केला. असे किती मारले? 6 मारित दुराचारी, 6 मुलं मारले. 7वा जो गर्भ होता तो, 7वा जो गर्भ होता तो कोणाचा होता? बलराम दादाचा होता. कारण बलराम दादा सांगितलं होतं कृष्णाने, बलराम दादा आपल्याला अवतार घ्यायचा आहे. बलराम दादा कोण आहे? शेषाचे अवतार घ्यायचा आहे. तो बलराम दादा म्हणे मी समध्याच्या नांदी लागेन, पण तुझ्या नांदी लागणार नाही. मागच्या रामजन्मामध्ये वनवास कोणाला झाला होता? रामाला झाला होता. वनवास रामाला झाला, कष्ट कोणाला सोसावे लागले? लक्ष्मणाला. लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? शेषाचा अवतार आहे. म्हणून आता मी मागच्या जन्मामध्ये त्रेता युगामध्ये फार कष्ट घेतले, आता द्वापर युगामध्ये मी जन्म घेणार नाही. तेव्हा भगवंताने सांगितलं असं करू, आपण पॅटर्न चेंज करू. आता तू वडील होय बा सर्वज्ञ, आता तू काय हो? मोठा बंधू हो. असं असेल तर ठीक आहे म्हणे, मग तुझ्या सर्व ज्या आज्ञा आहेत ते मी मान्य करेन. ठीक आहे म्हणे, असं असेल तर ठीक आहे. आणि ठरलं. जो बलराम दादा होते त्या बलराम दादाच्या योग मायेने जो 7वा जो गर्भ होता तो कोणाच्या गर्भामध्ये स्थापित केला? रोहिणीच्या गर्भामध्ये. जी वसुदेवांची पत्नी आहे तिचं नाव रोहिणी, नंद बाबाच्या घरी राहत होती. त्या रोहिणीच्या गर्भामध्ये 7वा गर्भ स्थापित केला. आता 8व्याची तयारी सुरू झाली. आता घेऊन यायचं थोड्या वेळाने. 8व्याची तयारी सुरू झाली. देवकीचं जे तेज आहे, मी सांगेल तेव्हा ना, देवकीचं जे तेज आहे ते सूर्याप्रमाणे दिसू लागलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे काळी, कंसाचा अंतकरण जळू लागलं. देवकी तेजपुंज झाली. जर साधारण जीव, साधारण गर्भ, साधारण मुलगा जर एखाद्या आई माता भगिनीच्या पोटी जन्माला यायला लागला तर त्या माता भगिनीचं जे तेज आहे, रूप आहे, जसं सुंदर दिसायला लागतं तसं जगाचा मालक जन्माला येणार होता. म्हणून देवकीचं जे तेज आहे ते उजळून निघलं आणि कंसाच्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली. आकाशामध्ये देवता एकत्रित झाले. देवता त्या गर्भाची स्तुती करताय. सत्यव्रतम सत्यम परम त्रिसत्यम सत्यंच योनी निहितेम च सत्यम सत्यस्य सत्यमूर्त सत्य नेत्रम सत्यात्मकम ताम शरणम प्रपन्ना. अशा प्रकारे सत्य सत्य म्हणून देवतांनी आकाशामध्ये पुष्पवृष्टी केली. भगवान श्रीकृष्ण जे गर्भ अवस्थेमध्ये होते ते भगवान श्रीकृष्णाच्या सुंदर असं वर्णन केलं, स्तुती केली. आता 8वा मुलगा जन्माला येणार होता. रोहिणी नक्षत्र आहे, श्रावणाचा महिना आहे, अष्टमीची तिथी आहे, बुधवारचा दिवस आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहेत. आणि अशा प्रसंगी आता घेऊन यायचा, अशा प्रसंगी जगाचा मालक असणारा भगवान श्रीकृष्ण आणि देवकीच्या समोर प्रगट झाले. किती वर्षाच्या बालकाच्या रूपामध्ये? 8 वर्षाच्या. अष्टमूर्ती म्हणजे 8 वर्षाच्या बालकाचं वय भगवंतांनी घेतलं, चतुर्भुज रूप धारण केलं. भगवान श्रीकृष्ण देवकीच्या समोर प्रगट झाले. तेव्हा देवकी म्हणते, अरे बाळा, तुला आमचं माझं कोणी म्हणाल का? मग काय करू आई? तू लहान हो म्हणे, मी लहानच होणार आहे, पण तू लहान होण्याच्या अगोदर मला तुम्हाला काही सांगायचंय. काय सांगायचंय? नंदाच्या घराला, नंदाच्या घराला देवकीने सांगितलं, बाळा थोडा निघाले. स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम. वसुदेवाने हा सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून आपल्या मुलासाठी वसुदेव महाराज यमुनेच्या पुरामध्ये ज्याने उडी मारली. आपण अनेक पात्रामध्ये आईला रंगवून सांगतो नाही का, परंतु बाप असा आहे
आईचं कोणी सांगत नाही. आपण आई सांगताना देवकीचं आणि यशोदेचं कौतुक करतो, परंतु मुलाला आपल्या डोक्यावर घेऊन भर रात्री पुरात उडी घेणारा वसुदेव कोणी सांगत नाही. म्हणून बापही कधी कधी सांगितलं पाहिजे. कसा असतो बाप? लय अवघड आहे गड्या उमगाया बाप रे. कविता आहे, घाईघाईमध्ये पाठ नाही केली मी, परंतु सुंदर असं वडिलाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून वसुदेवाने त्या यमुनीमध्ये, आणि यमुना दुभंगली, यमुनेने रस्ता दिला. चरित्र फार मोठे आहे, परंतु आपल्याला वेळ झाला म्हणून मी आता आपण पण अनेक चरित्र ऐकलेले आहेत. वसुदेव महाराज गेले ज्या ठिकाणी आपल्याला कुठे जायचंय? वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये, ज्या ठिकाणी माता यशोदा या गर्भवती होत्या आणि माता यशोदेचे बाळंतपण करण्यासाठी त्यांची जी ननंद आहे सुनंदा, नंद बाबाच्या महालामध्ये आलेले होते. रात्रीचे 12 वाजलेले होते. वसुदेवाने कृष्णाला यशोदेवजवळ ठेवलं आणि जी यशोदा होती त्या यशोदेजवळ माया जन्मलेली होती. त्या मायेला टोपल्यामध्ये घेतलं. वसुदेव महाराज आता कुठे आले? मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये आल्यानंतर ती माया आल्यानंतर माया काय करते? रडायला सुरुवात करते. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. माया रडायला लागली ना, त्या रडण्याच्या आवाजानं जे दूत आहेत पहारेकरी आहेत ते पहारेकरी जागे झाले. जागे झाल्यानंतर त्यांनी या कंसाला सूचना दिली, महाराज आपला 8वा शत्रू जन्माला आलेला आहे. हे शब्द ऐकले हा कंस भयभीत झाला आणि पळत पळत कारागृहामध्ये गेला. त्याने पाहिलं मुलगा नसून कोण होती? मुलगी होती. मरणाची भीती अंतःकरणात होती म्हणून त्या मुलीला धरलं, गर 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 फिरवलं. आपटणार तोच ती मुलगी हातामधून निसटली आणि अष्टभुजा विंध्यवासिनी म्हणून प्रगट झाली, आकाशामध्ये प्रगट झाली. ती बोलू लागली, ए कंसा, अरे मला मारून तुला काय मिळणार आहे? तुझा जो शत्रू आहे तुला मारणारा 8वा तुझा शत्रू तो गोकुळामध्ये जन्मला सुद्धा आणि सुरक्षित गेला सुद्धा. आता ती माया गेल्यानंतर मग कंसाचे जे अंतःकरण आहे भयभीत झालं. आता गोकुळात याच्यात काय झालं ते आपल्याला बघायचं नाही. आपल्याला कुठे जायचंय? गोकुळामध्ये जायचंय. आता ज्या द्वारकेत काय झालं ते बघायचं नाही. आता मथुरेत काय झालं ते बघायचं नाही. आपल्याला आता कुठे जायचंय? गोकुळामध्ये जायचंय. सकाळी 3:30 वाजले होते आणि नंद बाबा गाईची सेवा करण्यासाठी गोशाळेमध्ये गेलेले होते. आणि गोशाळेत गेल्यानंतर जी यशोदे मातेची जी सेवा करणारी, बाळंतपण करण्यासाठी आलेली नंद बाबाची बहीण सुनंदा ती जागा झाली. तिनं पाहिलं सुंदर असा जगाचा मालक आणि यशोदे मातेच्या जवळ झोपलेला आहे. तिनं बघितलं, एवढा आनंद झाला. आता सर्वात प्रथम बातमी मी माझ्या भावाला नंद बाबाला सांगणार. पळत पळत गेली नंद बाबाकडे आणि नंद बाबाला सांगू लागली, बाबा बधाई हो, आपको लाला भयो हे वृंदावनाची भाषा आहे. आपको लाला भयो हे शब्द नंद बाबांनी ऐकले. विचार करा, 80 वर्षाचं वय आहे आणि 80 वर्षामध्ये जर एखाद्याला मुलगा झाला तर त्याची काय अवस्था होणार आहे. म्हणून राजा आणि त्या राजाला मुलगा झाला, आनंदित झाला. 9 लाखाचा हार आपल्या गळ्यातून काढला, आपल्या बहिणीला द्याला. आता ती गवळण तिथे थांबली का? नाही. कुठे गेली? गोकुळामध्ये गेली. आणि बयाचं असं असतं, एखादी गोष्ट जर त्यांना कळाली 7-8 महिलांना सांगितल्याशिवाय त्यांचं पोट काही रिकामं होत नाही. पण सांगताना काळजी घेतात. तुला म्हणून सांगते, दुसऱ्याला सांगू नको. तुला म्हणून सांगते म्हणत 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 अख्ख्या भातुड्यात विस्तू टाकते. उरेल सुरेल सावरगावात नेऊन टाकते. जगात 2 फास्ट नेटवर्क आहे. एक आहे ईमेल, दुसरं आहे फिमेल. जगातलं फास्ट नेटवर्क आहे. म्हणून तिला कळालं. ती गोकुळामध्ये गेली आणि गवळीने सांगू लागली. गवळणीनं काय सांगते? गवळण सांगत गवळणीला पुत्र झाला ग झाला यशोदेला. गवळण सांगत गवळणीला पुत्र झाला ग झाला यशोदेला. गवळण सांगत गवळणीला
धावे एके पुढे एके वाटे संतवडे एक धावे एके पुढे ताटे वाटे संतवडे एक धावे एके पुढे ताटे वाटे संतवडे गवळणा सांगत गवळणीला गवळणा सांगत गवळणीला पुत्र झाला झाला यशोदेला 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 सुईची गल्प झाले वान घेऊन या पाटे नंद बाबा झाले दाटे वान घेऊन या पाटे नंदा गणी झाली दाटे गवळणा सांगत गवळणीला गवळणा सांगत गवळणीला झाला यशोदेला गवळणा सांगत गवळणीला पुत्र झाला झाला यशोदेला गवळणा सांगत गवळणीला सोयीची गल्प झाली दासी जनी हेल झाली गवळणा सांगत गवळणीला पुत्र झाला झाला यशोदेला गवळणा सांगत गवळणीला पुत्र झाला झाला यशोदेला गवळणा सांगत गवळणीला किती सांगो मी सांगो कोणाला किती सांगो ग सांगो कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू मला उभेरा किती सांगू मी सांगू कुणाला पाऊल आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रास खेळो चला रंग उधळो चला रास खेळो चला रंग उधळो चला आला आला
मूर्ती असी साजरे ग ओठावारे बासरे बोलले सुर संगले कोणी मना गोविंद कोणी मना गोपाल नानाला नाव घेते रोज तोडा कर गोपीवाळे जमून रोज तोडा कर गोपवाळे जमून साज सकाळी गोपाळाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगो रे सांगो कोणा किती सांगो रे सांगो कोणा आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी खेळाचा बंगला खेळणारा रंगला टिपरीवर टिपरी पडे तटन गिरिधारी मारतो या पचकारे रंगाची पडते सरे खेळाचा रंगला खेळणारा रंगला टिपरीवर टिपरी पडे नटून गिरिधारी मारतो या पचकारे रंगाची पडते सरे फेर धरती दिशा धुंद झाल्या दिशा फेर धरती दिशा धुंद झाल्या दिशा साज सकाळी सुकाळा काला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगो रे सांगो आज आनंदी आनंद झाला 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 गोपाळ लागल्या नाचू लागला फेर धरू लागल्या असा आनंद उत्सव त्या गोकुळामध्ये सुरू झाला आता जे कोणी यायचं कृष्णाला पाहायचं आणि कृष्णाला पाहिल्यानंतर भगवंताच्या त्या रूपामध्ये नामामध्ये दंगून जायचं कारण भगवान श्रीकृष्णाचा एवढा छंद त्या गवळणीला लागला होता किती छंद लागला होता कन्हैया लागला तुझा रे छंद मला 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 सांगना बोलना सांगना बोलना कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला कन्हैया लागला तुझा रे छंद मला
मथुरेच्या बाजारी येशील का चोरून दे दूध खाशील का मथुरेच्या बाजारी येशील का चोरून भेट मला देशील मथुरेच्या बाजारी येशील का चोरून भेट मला देशील का मथुरेच्या बाजारी येशील का चोरून भेट मला देशील का सांगना बोलना सांगना बोलना कन्हैया लागला तुझा रे छंद मला 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 ओ कन्हैया लागला तुझा रे छंद मला 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 होणार आहे. म्हणून भगवान कृष्णाचा एवढा छंद त्या गोपवासियांना लागला गवळणीला लागला. एक गळून यायची दुसरीला सांगायची अगं तुला काय माहिती झालं का आपल्या नंद बाबांना सुंदर असा मुलगा जन्माला आला. एक गळून दुसरीला सांगायची दुसरी तिसरीला सांगायची. नंद बाबाच्या घरी दाटी झाली कोणाला बघण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला बघण्यासाठी. आता गोकुळात काय झालं ते आपल्याला बघायचं. आपल्याला कुठे जायचं थोडंसं द्वारके मथुरेमध्ये जायचं. मथुऱ्यामध्ये जायचं आपल्याला थोडंसं कंसाचं आपण बघू ना काय हाल आहे काय नाही. ज्या वेळेस आकाशाने सांगितलं तर कंसा तुला मारणारा तुझा 8वा शत्रू जन्माला आला तेव्हापासून हा कंस नुसता त्याला कृष्ण दिसायचा. कुठं जर फोडणी केली फोडणी जरी दिली कडीला फोडणी दिली जिरं जरी जळालं त्या जिऱ्यामध्ये काळा ना कृष्ण ते जळेल जिरं सुद्धा कृष्ण दिसायचं. एवढा ध्यास कृष्णाचा लागला होता. त्याने काय केलं अशी तातडीची मीटिंग बोलवली. मीटिंग बोलवली त्या मीटिंगचा विषय होता जो कोणी माझ्या शत्रूला मारेल त्याला माझं अर्ध राज्य बक्षीस म्हणून देईल. आता त्या मीटिंग मध्ये सर्व राक्षस होते परंतु एक महिलाचं आरक्षण शीट होतं. ती कोण पुतना मावशी. पुतना मावशी म्हणते अरे कंसा वेडा झाला का काय अर्ध राज्य द्यायची गरज आहे एवढं काम मी तुला फुकट करून देते. एवढा छोटासा मुलगा आहे 5 दिवसाचा मुलगा आहे आणि त्या मुलाला मारण्यासाठी राक्षसाची काय गरज आहे. अरे मी करते तुझं फुकटमध्ये काम. बरं म्हणे ठीक आहे. अगं तू अशी राक्षसी तुला कोणत्या गोकुळामध्ये येऊ देणार त्याचं टेन्शन घेऊ नको म्हणे. काय कर मला ब्युटी पार्लर खोलून दे. तिला ब्युटी पार्लरमध्ये गेली. ब्युटी पार्लरमध्ये एवढा शृंगार तिनं केला त्या शृंगाराचं वर्णन आहे. पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण असा एवढा शृंगार तिने केला. लिपस्टिक लावली काय भोया कापल्या. भोया कोण कापतात बरं ते काय कापूचे असताना नख्यामध्ये गुंत्यात भोया कापल्या लिपस्टिक लावली अशी ही ती सँडल चप्पल घातली नेकलेस काय नवळ काय असं चप्पल हार बूट हार काय घातला एवढा घातला चुरणी वगैरे ओढली आणि सुंदर अशी अप्सरेसारखी अप्सरा आली. म्हणून ती पुतना निघाली नंतर आपल्या स्तनामध्ये विष भरलं. दीनदुबळांचे मारिक बालके अनेक अशा लहान मुलांना विष प्राशन करत कधी गोकुळामध्ये गेली. गोकुळामध्ये गेल्यानंतर एवढी सुंदर दिसत होती एवढे अलंकार घातले होते. आता प्रत्येकाला वाटायचं एवढी श्रीमंताची पाहुणी नंद बाबाच्याच घरी आली असेल कारण सामान्याच्या घरी एवढी बाई येऊ शकत नाही. म्हणून तिला लोक सांगायचे जा नंदबाबाचा वाडा पुढे नंदबाबाचा वाडा पुढे. असं करत नंदबाबाच्या वाड्यामध्ये गेली. नामा म्हणे आली नंदाच्या अंगणी स्वरूप सुंदरा देवांगना. म्हणून ती देवांगनासारखे दिसणारी अप्सरेसारखे दिसणारी ती पुतना नंदबाबाच्या घरी आली. यशोदेला आवाज देते यशोदे अगं मला ओळखलं नाहीस. यशोदेनं पाहिलं बाई ही तर कधी पाहिली नाही. एवढी सुंदर दिसती एवढे अलंकार घातले मोठ्या घरची असेल. कोण बाई तू कोठून आलीस. अगं मी तुझी बहीण तुझी चुलत बहीण. यशोदा म्हणते मला चुलताच नाही तर चुलत बहीण आली कुठून. अगं म्हणे लांबची आहे म्हणे तुझी मावस बहीण आहे. अगं म्हणे मला मावशी पण नाही तर मावस बहीण आली कुठून. अगं म्हणे दूरच्या नात्याने म्हणे. अगं पाहुण्यांना असे प्रश्नच विचारतात का काय दूध कॉफी चहा काय कोल्ड्रिंक वगैरे काहीच नाही देत का. अगं चल मला तुझा लाला बघू दे. हे बघ तुझ्या लालासाठी मी काय आणलंय खेळणी आणली काय असेल ते तुम्ही आणतात ना खेळणी का हातातलं पायातलं गळ्यातलं जे अलंकार दाखवले. आता पळत गेली नंद बाबा त्या वाड्यामध्ये गेली ज्या ठिकाणी कृष्ण पाळण्यामध्ये झोपी घातलेला होता. कृष्णाजवळ गेली आणि यशोदा काय म्हणते अगं माझा मुलगा आत्ताच झोपलाय म्हणे.
नाऊ घातलं, तो झोपलाय आणि ते एकदा झोपेतून जागा झाला, तो जर रडायला लागला तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. कारण रडतो कसा, रडते माझे बाळ ताने समजावे तारा हे ना, रडते माझे बाळ ताने समजावे तारा हे ना, रडते माझे बाळ ताने समजावे तारा हे ना, रडते माझे बाळ ताने समजावे तारा हो, नाना परे समजावे ते मागेला ते काया देते, नाना परे समजावे मागेला ते काया देते, कोणी जावे हलवते पारा, रडते छोटेसे भगवान श्रीकृष्ण पाण्यामध्ये भगवान विचार, माझी आई म्हणते मी झोपलोय, मी का झोपा काढायला आलो का, मला अनेक कार्य करायचे. आणि बवणीचं गिऱ्हाईक आहे, जो खरा दुकानदार असतो तो बवणीचं गिऱ्हाईक फिरून देत नाही, वापस पाठवत नाही. म्हणून बहिणीचं गिऱ्हाईक एकदा नाट लागलं तर मला आयुष्यभर नाट लागेल. मग भगवान श्रीकृष्ण रडायला सुरुवात करतात. आता ना इलाज झाला, दूध उतू गेलं. यशोदा मैया त्या दुधाकडे पळत गेली, पुतणीना पाहिलं, यशोदा नाही, आता जायला काही हरकत नाही. भगवंताच्या पाळण्याजवळ गेली, कृष्णाला आपल्या मांडीवरती उचललं, भगवान श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहिलं आणि ते दुष्ट असणारी पुतना सुद्धा भगवंताच्या मुखाकडे बघितल्यानंतर सात्विक भाव तिच्या मनामध्ये निर्माण झाले, वात्सल्य निर्माण झालं. भगवान श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहिलं आणि भगवंतांनी डोळे लावले. आता डोळे काय लावले याची अनेक कारणं आहेत, 2-3 कारणं आपण बघू. डोळे लावून विचार करण्याची पद्धत आहे. भगवान विचार करतात, ही पुतना आहे, आईचं रूप घेऊन आली पण स्तनामध्ये विष आहे. कोण आहे ही पुतना? तरी पुतना जी होती ती बलीची कन्या आहे, रत्नमाला. ज्या वेळेस भगवान वामन रूपाच्या मध्ये गेले, बलीचं कथाभाग आपल्याला माहिती आहे की नाही माहिती नाही, परंतु वेळ भरपूर झालेला आहे. ज्या वेळेस भगवान त्या वामनाच्या बलीच्या दारावरती गेले, बलीना बघितलं एवढा सुंदर मुलगा आलाय. वामनाने 3 पावलं जागा मागितली. एका पावलामध्ये संपूर्ण पाताळ राज्य हे केलं, दुसऱ्याच्यामध्ये पृथ्वी व्यापली. आता 3रा पाऊल कुठे ठेवू सांग? त्यावेळेस बलीने सांगितलं, हा 3रा पाऊल माझ्या मस्तकावरती ठेवा. आणि 3रा पाऊल बलीच्या मस्तकावरती ठेवला, बलीला पाताळात नेऊन घातलं. त्यावेळेस त्याची जी कन्या होती रत्नमाला, ज्यावेळेस भगवान आले त्यावेळेस त्याने पाहिलं एवढा सुंदर मुलगा आहे, असा मुलगा जर माझ्या उदरी जन्माला आला असता तर याला माझं मी स्तनपान केलं असतं. भगवंताने सांगितलं, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि ज्यावेळेस बलीला पाताळात घातलं त्यावेळेस ती म्हणते, असा दुष्ट मुलगा दिसायला तर सुंदर दिसतो, परंतु माझ्या बलाला पाताळ घातला, असा मुलगा जर माझ्या उदरी जन्माला आला असता तर त्याला मी विष पाजलं असतं. भगवंताने सांगितलं, ही तुझ्या इच्छा पूर्ण होईल. भगवंताने अगोदर काय पिलं? पुतणीचं दूध पिलं, नंतर विष पिलं. आणि भगवंताने तिच्या शरीरातले जे पंचप्राणात आहे ते ओढायला सुरुवात केली. त्यावेळेस ती भगवान कृष्णाला घेऊन आकाश मार्गाने जाऊ लागली, आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रगट झाली. असं म्हणतात 30 किलोमीटर त्याचा देह त्या ठिकाणी पडला. आवाडवे असणारा देह तिचा पडला. कशाचा आवाज झाला म्हणून सर्व गोकुळवासी त्या दिशेने धावले. तर बघतात तर आपला कन्हैया, छोटासा कन्हैया तिच्या छातीवरती बसून रांगत होता. नंद बाबा
मथुरेला गेले होते, नंद बाबा परत आले. नंद बाबांनी पाहिलं तिचा जो देह होता त्याचे अनेक तुकडे केले, तिला जाळलं. तिच्या देहामधून चंदनासारखा सुगंध त्या ठिकाणी निघाला, कारण भगवंताचा स्पर्श तिला झालेला होता. म्हणून आता भगवंताला गो स्नान केलं, गाईच्या मूत्राने स्नान केलं, गाईच्या गोमूत्राने स्नान केलं, दुधाने स्नान केलं. आता भगवंताला सुंदर असा शृंगार भगवंताचा केला आणि भगवंताला पाळण्यात घातलं. आता आपण कुठे जाऊ? परत गोकुळामध्ये जाऊ. इकडून जायचं तिकडे आपल्याला कुठं तिकीट लागतंय. म्हणून गोकुळामध्ये आता यांनी विचार केला, गोकुळवासियांनी आपल्या लालावर संकट येऊ राहिले, काय करायला पाहिजे. म्हणून एक म्हणती आपल्याला नवस करायला पाहिजे. आणि त्यावेळेस भगवान जे शंकर आहेत त्यांनी वेश घेतला भगवंताला बघण्यासाठी. ते आलेत. कथा फार मोठी आहे. तुम्ही म्हणसाल बाबा शॉर्टकटच आणू राहिला, परंतु नाईलाज आहे, 1 तासाचा वेळ आहे. म्हणून भगवान शंकराचं दर्शन झालं. आता भगवान पाळण्यामध्ये घातले. आता पाळण्यामध्ये घालत असताना भगवान थोडे मोठे झाले, लवकर मोठे झाले, दहीहंडी करायची ना, मोठे झाले, थोडेसे पाळण्यामधून रांगायला लागले. आणि त्या रांगण्याकडे संतांचं वर्णन केलं आणि संतांनी त्यांचं सुंदर असं वर्णन गवळणीमध्ये केलंय. तळे तळहात तळहात टेकीतो, तळवे तळहात तळहात टेकीतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. तळवे तळहात तळहात टेकीतो, तळवे तळहात तळहात टेकीतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, रंगन रंगनाथ तुम देखिला रसळ, रंगन रंगनाथ तुम देखिला रसळ, रंगन रंगनाथ तुम देखिला रसळ, रंगन रंगनाथ तुम देखिला रसळ. तळवे तळहात तळहात टेकीतो, तळवे तळहात तळहात टेकीतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगतो. तळहात टेकीतो, तळवे तळहात तळहात टेकीतो, डाव्या गुडघ्याने 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 रांगतो. भगवान उठून उभे राहायला लागले. आता उठून उभे राहायला लागले, रांगता रांगता उठून उभे राहिल्यानंतर गल्लीत गेले. गल्लीत गेल्यानंतर भगवंतांनी पाहिलं, भगवंताचे जे सवंगडी होते, पेंध्या, वाकड्या, वडज्या, बोबड्या, सुदाम्या, हे सर्व कसे झाले होते, त्यांची अवस्था कशी झालेली होती, अशी एकदम काय म्हणतो आपण लुकडे झाले होते का, असे लुकडे पतले झाले होते. त्यांच्या पार बरगडा दिसायला लागल्या होत्या. भगवंतांनी गोपाळांना एकत्र बोलवलं, ए गोपाळांनो इकडे या. सर्व गोपाळवासी आले, गोकुळवासी आले. गोकुळाने पाहिलं, काय रे देवा काय म्हणतो, काय तुमची अशी अवस्था कशी झाली, तुमच्या घरी गायी नाहीत का. हो म्हणे भरपूर गायी आहेत. तुमच्या घरी दूध तूप लोणी नाहीत का. म्हणे भरपूर आहे म्हणे देवा, परंतु सर्व कोठे जातं, डेअरीला जातं. डेअरीला काहीच मिळत नाही, सर्व डेअरीला जातं. खायचं की तुम्हाला दही दूध लोणी. हो म्हणे खायचं. तुझ्या घरचं खाऊ घालणार आहेस का. माझ्या घरचं का फुकट आलं का म्हणे, खाऊ घालणार आहे, परंतु तुमचंच आणि तुम्हालाच. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला चोऱ्या करावं लागेल. ती म्हणे देवा अरे तू धर्माची मूर्ती आहेस ना, आणि चोऱ्या करायला सांगतोय. चोरी तर पाप आहे ना. म्हणे जास्त शहाणपणा शिकू नका, चोरी करायची, परंतु कशाची करायची, सोन्याची नाही करायची, मग लोण्याची चोरी करायची. मग ठरलं आता चोरी करण्यासाठी काय लागतं चोरी करायसाठी. तुम्ही केल्या नाही कधी चोऱ्या, मग काय लागतं चोरी करण्यासाठी, आपल्याला वस्त्रगाळ माती लागेल, ती गोखराचे काठे असतात ना, ती गोखराचे काठे लागेल आणि काठ्या लागेल. बर ठरलं. अशा प्रकारे सर्व वस्तू जमावल्या. आता चोरी करायची. चोरी केल्यानंतर भगवान एका गवळणीच्या घरी गेले. त्या गवळणीच्या घरी गेल्यानंतर तिचं जे दही दूध तूप लोणी होतं सर्व खाल्लं, आणि खाल्ल्यानंतर जे दह्याच्या दुधाण्या होत्या त्या काय केल्या, पालत्या घातल्या आणि भगवान निघून गेले.
गवळीने पाहिलं, गवळी सकाळीच उठली, पाहती गवळीने तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची या पोरे आज चोरी केली खरी. आज ही चोरी केली ना, ही नंदाच्या पोरानाच केली, त्याच्याशिवाय दुसरं कोणी चोरी करणारच नाही. मग सर्व गवळी मिळून कुठे गेल्या? यशोदा मैयाच्या त्या महालामध्ये गेल्या आणि यशोदा मैयाला सांगू लागल्या. काय सांगतायत? गवळणी सांगते गारानी, रात्री आला चक्रपाणी, रात्री आला चक्रपाणी, खाऊन दही दूध लोणी पोडून उठून उभे राहायला लागले. आता उठून उभे राहायला लागले, रांगता रांगता उठून उभे राहिल्यानंतर गल्लीत गेले. गल्लीत गेल्यानंतर भगवंतांनी पाहिलं, भगवंताचे जे सवंगडी होते, पेंध्या, वाकड्या, वडज्या, बोबड्या, सुदाम्या, हे सर्व कसे झाले होते, त्यांची अवस्था कशी झालेली होती, अशी एकदम काय म्हणतो आपण लुकडे झाले होते का, असे लुकडे पतले झाले होते, त्यांच्या पार बरगडा दिसायला लागल्या होत्या. भगवंतांनी गोपाळांना एकत्र बोलवलं, ए गोपाळांनो इकडे या. सर्व गोपाळवासी आले, गोकुळवासी आले. गोकुळाने पाहिलं, काय रे देवा, काय म्हणतो, काय तुमची अशी अवस्था कशी झाली, तुमच्या घरी गायी नाहीत का? हो म्हणे, भरपूर गायी आहेत. तुमच्या घरी दूध तूप लोणी नाहीत का? म्हणे भरपूर आहे म्हणे देवा, परंतु सर्व कोठे जातं? डेअरीला जातं. डेअरीला काहीच मिळत नाही, सर्व डेअरीला जातं. खायचंय का तुम्हाला दही दूध लोणी? हो म्हणे खायचं. तुझ्या घरचं खाऊ घालणार आहेस का? माझ्या घरचं का फुकट आलं का म्हणे? खाऊ घालणार आहे, परंतु तुमचंच आणि तुम्हालाच. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला चोऱ्या करावं लागेल. ती म्हणे देवा, अरे तू धर्माची मूर्ती आहेस ना, आणि चोऱ्या करायला सांगतोय? चोरी तर पाप आहे ना. म्हणे जास्त शहाणपणा शिकू नका, चोरी करायची, परंतु कशाची करायची? सोन्याची नाही करायची, मग लोण्याची चोरी करायची. मग ठरलं, आता चोरी करण्यासाठी काय लागतं? काय लागतं चोरी करायसाठी? तुम्ही केल्या नाही कधी चोऱ्या? मग काय लागतं चोरी करण्यासाठी? आपल्याला वस्त्रगाळ माती लागेल, ती गोखराचे काटे असतात ना, ती गोखराचे काटे लागेल आणि काठ्या लागेल. बर ठरलं. अशा प्रकारे सर्व वस्तू जमावल्या. आता चोरी करायची. चोरी केल्यानंतर भगवान एका गवळणीच्या घरी गेले. त्या गवळणीच्या घरी गेल्यानंतर तिचं जे दही दूध तूप लोणी होतं सर्व खाल्लं, आणि खाल्ल्यानंतर जे दह्याच्या दुधाण्या होत्या त्या काय केल्या? पालत्या घातल्या आणि भगवान निघून गेले. गवळीने पाहिलं, गवळी सकाळीच उठली, पाहती गवळीने तवती पालती दुधानी, म्हणती नंदाची या पोरे आज चोरी केली खरी. आज ही चोरी केली ना, ही नंदाच्या पोरानाच केली, त्याच्याशिवाय दुसरं कोणी चोरी करणारच नाही. मग सर्व गवळी मिळून कुठे गेल्या? यशोदा मैयाच्या त्या महालामध्ये गेल्या आणि यशोदा मैयाला सांगू लागल्या. काय सांगतायत? गवळणी सांगते गारानी, रात्री आला चक्रपाणी, रात्री आला चक्रपाणी, खाऊन दही दूध लोणी पोडली. यशोदा मायाकडे गाराने घेऊन येऊ लागल्या, परंतु अशी कोणती आई आहे आपल्या लेकराच्या खोड्या ज्या आहेत ते खरी समजणारी? यशोदा म्हणते, ए गवळणींनो, खोटं नाटं बोलू नका सारेजणी, गवळण खूप सुंदर आहे, असा खोटे आरोप माझ्या कृष्णावर लावू नका. अगं मुद्दे मला सोबत त्याला पकडून आणा, मग मी तुमचं खरं मानेन. एक म्हणती, काय नाक वर करून बोलती म्हणे, चोरी तर चोरीन वर शिरजोरी. अगं असं पोरग जन्माला घातलं म्हणे चोऱ्या करताना, तू त्याची बाजू घेते म्हणे. गवळणींनो, मला मुद्दे मला सोबत कृष्णाला पकडून दाखवा. एक जरा शानीच होती, जरा MA झालेली होती. ती म्हणे, कृष्ण अरे अशा साधारण गवळीच्या घरी काय चोरी करतोस? माझ्या घरी येऊन दाखव. आईला सांगत होत्या, परंतु आई म्हणते, माझं बाळ कसं आहे? बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजेर बाने, बाळ सगुण गुणाचे ताने काय सांगत राणे ग गोकुळच्या नारी, काय सांगत राणे ग गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेळा याला नाही दुसरा जोडा, श्रीरंग माझा वेळा याला नाही दुसरा जोडा.
संगत सोडा गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गोकुळच्या नारी तुम्ही याची संगत सोडा गोकुळच्या नारी तुम्ही लपून याची गोटी नाव घेता जग जेते तुम्ही लपून याची गोटी नाव घेता जग जेते तुमची एवढीच रीत गोकुळच्या नारी तुमची एवढीच रीत गोकुळच्या त्या सर्व गवळणी यशोदा मायाच्या घराने घेऊन लागला. यशोदा माया आपला सप्लाय आपल्या मुलाच्या बाजूला सप्लाय देते. अगं माझा कृष्ण असा नाहीच आहे. यशोदा माया सांगते श्रीरंग माझा वेडा गयाला नाही दुसरा जोडा तुम्ही लपून याचा भवरा ग तुम्ही लपून याचा भवरा म्हणा. मी उदड घेतलं एकट्याने म्हणा मग तुम्ही लपून याचा भवरा ग तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता बारा घरच्या बारा ग भातुडीच्या नारी गोकुळच्या नारी. मुद्दा म्हणलं मी तुम्ही सर्व चांगले आहेत. तुम्ही अशा ढालगाजा ग शिवीन ती ढालगाजा म्हणतो ना आपण. अशा प्रकारे यशोदा माया आपल्या कृष्णाची बाजू घेते. भगवंतानी काय केलं इच्चू असतो ना इच्चू तुकाराम महाराज त्याच्या जवळ आला त्याला गण लावत होते. जेव्हा त्याने ठणका मारला तेव्हा तुकाराम महाराजाला कळालं की ते विषारी आहे. तसा कृष्णाला वाटलं मला लय सज्जन समजते काही. मग एक दिवस काय केलं कृष्णानं आपल्याच घरात चोरी केली. आपल्याच घरात चोरी केली. दया दुधाने त्या फोडल्या खाल्लं पिल्लं का सर्व नासधूस केली. मग यशोदाला कळालं आपलंच हे कसं आहे आपलंच बेकार आहे म्हणते. त्या गवळणी सांगत होत्या त्या खरं होत्या. पण एक गवळण आली ती म्हणते कृष्णा त्या खरं म्हणजे कृष्णावर एवढ्या प्रेम करत होत्या. हा फक्त काय होता एक बहाणा होता. कृष्ण माझ्या घरी यावं त्याला मी पाहावं म्हणून त्या पाहण्याच्या निमित्तानं यशोदा मायाकडे जायच्या. यशोदेला घराने सांगायच्या तात्पर्य एवढंच कृष्ण माझ्या घरी आला पाहिजे म्हणून. एक म्हणती माझ्या घरी येऊन दाखव. आता ती जरा शिकलेली होती. कृष्णाने सांगितलं गोकाळांनो चला आपल्याला हिच्या घरी जायचंय. मग काय करायचंय चोरी करण्यासाठी आपल्याला ती गोखराची काठी घ्यायची वस्त्रगाळ माती घ्यायची काठ्या घ्यायच्यात आणि अशी बारीक बारीक खडे घ्यायचे. तो पेंध्या होता वाकड्या होता वडज्या होता बोबड्या होता. बोबड्या जास्त शहाणा होता. बोबड्या म्हणतो कृष्णा त्यांच्याकडे नका पाहू तुम्ही डिस्टर्ब होते मला. कृष्णा अरे अनेक चोऱ्या केल्या म्हणे. अशा चोऱ्या कशासाठी बरं म्हणे जे गोखराचे काटे कशासाठी. अरे म्हणे ज्या घरात आपण जाणार आहे चोऱ्या करण्यासाठी त्या घरामध्ये दही दूध तोपलोणी आपल्याला खायचंय. बरं म्हणे खडे कशासाठी आपण अंधार असणारे. अंधार असताना आपण चारी दिशेला खडे फेकायचे. ज्या कोपऱ्यातून टणकन आवाज आला की समजायचं रिकामे डेरे आहेत आणि ज्या कोपऱ्यातून असा ढपकन आवाज आला की समजायचं डेरे भरलेले आहेत. बरं म्हणे काडे कशासाठी. काही डेरे शिंक्यावर असतात. पूर्वीच्या महिला शिंक्यावर ते डेरे ठेवायच्यात. मग आपला हात पुरला नाही तर काडी नाही करायचं. बरं म्हणे आता हे वस्त्रगाळ माती कशासाठी. बोखराचे काटे कशासाठी. गोखराचे काटे म्हणे आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत आपला आवाज आणून जर एखादी गवळण जर यायला लागली तर तिच्या रस्त्यामध्ये काय करायचं काटे टाकायचे. तो पेंद्या होता बोबड्या होता. तो बोबड्या म्हणतो कुतना आणि ती दल चप्पल धरून आली तर मन ताय तलायचं. जर चप्पल घालून आली तर मग काय करायचं. अरे म्हणे वेड्या पूर्वीच्या गवळणी किचनमध्ये चपला वापरत नव्हत्या. ती जर यायला लागली तर काय करायचं मग ही जी वस्त्रगाळ माती तिच्या डोळ्यामध्ये फेकायची. तो पेंद्या होता जरा आडदांडच होता म्हणून कृष्णा आणि ती जर चष्मा घालून आली तर मग अरे म्हणे वेडा आहे का. पूर्वीच्या गवळणी कुठे पिक्चर पाहत होते का कुठे टी व्ही पाहत होते का. त्यांना काही चष्मे लागत नव्हत्या. म्हणून काहीतरी आपण करायचं आणि ती जर आपल्याकडे यायला लागली तर आपण का तिचा सगुण बघायचं आपण पळून जायचं. अशा प्रकारे भगवंतांनी खोड्या चालू केल्या. खोड्या करता करता भगवंताच्या शिकायती मायाकडे येऊ लागल्या. भगवंताने आपल्या स्वतःच्याच घरी चोरी केली. एक गवळण म्हणती माझ्या घरी येऊन दाखव. आता भगवान श्रीकृष्ण रात्रीचे 12 वाजू दिले. सर्व गोकाळांना आपल्या सोबत घेतलं आणि तिच्या घरी गेले. आता बिचारी दिवसभर सोयाबीन निंदून दमली होती.
दमलीनंतर ती लगेच आपल्या पतीच्या जवळ झोपी गेली. आता झोपी गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण रात्रीचे 12-1 वाजले आणि आले तिच्या घरी. ती झोपलेली होती. भगवान श्रीकृष्णाने तिची दाढी आणि पतीची वेणी, बरोबर आहे ना? मग ऐकताय तुम्ही? हा बरोबर, काही बरोबर म्हणतात. तिची वेणी आणि पतीची दाढी दोघांची गाड बांधली. लयच टमटम करत होती माझी आई पुढं, लयच वाचा करत होती म्हणे आता बघतो तुझं. भगवंताने तिची दाढी नाही तिची वेणी पतीची दाढी दोघांची गाड बांधली. भगवान निघून गेले. दही दूध काय खायचं तर खाल्लं, निघून गेले. सकाळी 3:30 वाजले. सकाळी 3:30 वाजता पूर्वीच्या माते भगिनी उठायच्या कशासाठी? दळण दळायसाठी. आता काही दळण बिळण काही राहिलं नाही. आता सर्व तुम्ही यांच्याकडेच दिलंय डिपार्टमेंट. घेतला डब्या की निघलंय चक्कीमध्ये. सकाळीच उठली आणि उठल्यानंतर त्याच्या दाढीला काय बसला? जोरात हिसका बसला. तो म्हणतो मस्त खाऊनी मातली धांगडी करी ओढा लागे मज लागे. तो म्हणे अहो म्हणे काय म्हणे सकाळी सकाळी हरिपाठ काकडा चालू केला म्हणे. कोणाला धांगड म्हणताय म्हणे? तुम्हालाच म्हातारपणामध्ये चाळे सुचू राहिले म्हणे. तुम्हीच माझी निवडली. दोघांची भांडणं सुरू. असे कडाक्याचे भांडणं चालू झाले. भांडणं चालू झाले. भांडणं ऐकून शेजारचा रामभाऊ होता. त्याला दुसऱ्याचे इथं कोणी रामभाऊ रामभाऊ आला. त्याला दुसऱ्याची भांडणं ऐकण्यामध्ये लय इंटरेस्ट. असा कान ऐकून कान असा त्या दरवाजाच्या फटीला ऐकून ऐकत होता काय चाललंय यांचं सकाळी सकाळी. ती म्हणते अहो भांडणच करणार आहे का? काही याच्यावर सोल्युशन करणार, काहीतरी उपाय करा ना म्हणे. नुसते भांडूच राहिले म्हणे. भांडकोदळ कुठले? ती म्हणे एक काम कर म्हणे, उठ आणि वरच्या मजल्यामध्ये कैची घेऊन ये. आता तो उठला. हिच्या येणीला जोरात धसका बसला. ती म्हणे काय येडे झाले का म्हणे, असे ओढताड नका करू. ती म्हणे अगं मग तुझं काही डोक्यात आहे का नाही, पाणी झालं का म्हणे. आता दोघांची गाड बांधली, सोबतच जावं लागेल म्हणे, चाल पुढं. आता दोघं जण गेले. कैची आणली. कापायला गेले तर ती कापत नव्हते. दिव्याजवळ गेले, पेटून पाहिले तर पेटत नव्हती. गाठ काही सुटत नाही. तेवढं रामभावाला रामभाऊन दार वाजवलं. आता काही खरं नाही म्हणे. रामभावाला कळीचा नारायण आहे, साऱ्या गावात करून देतो म्हणे. आता काही खरंच राहिलं नाही. मग रामभाऊ सांगते रामभाऊ तुम्हाला म्हणून सांगतो काही सांगू नका. आता एकदा कसं करायचं सांगा बरं. त्यांनी सोडून पाहिलं काही त्याच्याकडूनही सुटे ना म्हणे. तुम्ही कृष्णाला काही बोलल्या होत्या का? ती म्हणती हा मी कृष्णाला बोलले होते. काय म्हणली होती? माझ्या घरी येऊन दाखव मग तुला दाखवते. तो नवरा म्हणतो अगं म्हणे चंडाळणे कशाला इस्त्यात हात घातला म्हणे, फुफुट्यात हात घातला म्हणे, कशाला नको त्या ठिकाणी गेली म्हणे तू. आता काय करावं लागेल? त्यांनी गाड बांधली, त्याच्याकडेच जावं लागेल. आता पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाले. तो म्हणतो मी पुढं होणार. आता दाढी आणि वेणीची गाड बांधली तर पुढं कोण राहणार आहे? कोण राहणार आहे पुढं? घरी गेल्यानंतर बांधून बघा. उद्या मला सांगा पुढे कोण राहणार आहे? पुढं तीच राहील ना. तिची वेणी होती, पतीची दाढी होती. मग त्याच्यामध्ये पुन्हा वाद सुरू झाले. अगं म्हणे लग्नामध्ये मी पुढं होतो, साऱ्या गावामध्ये तुला घेऊन हिंडलो म्हणे, मी पुढं होतो. आता मी काही मागं राहणार नाही म्हणे, मी पुढे राहीन. ती म्हणे येडे झाले का म्हणे, माझी वेणी तुमची दाढी आहे, तुम्हाला मागाच राहावं लागेल. आता कसं तरी त्यांनी दोघांनी कॉम्प्रोमाइज केलं, निघाले. आता निघत असताना त्याच्यामध्ये एक झालं परत. तो होता 3.5 फूट, गवळण होती 7 फूट. गवळण होती 3.5, गवळण होती 7 फूट, तो होता 3.5 फूट. आता ती चालायची तरी हा नुसता वर टाचा करून चालायचा. ती बिन लय खोडीची होती, अशा उड्या मारायची मधात. तसं याच्या दाढीला धसका बसायचा. चालले असे रस्त्याने चालले. मग कृष्णाने सांगितलं तर ए गोपाळांनो, उद्या सकाळी ठीक 8 वाजता तुम्हाला बिना तिकटाचा पिक्चर बघायला आपल्या गावात जमा व्हायचंय. गवळणीच्या दर्जासमोर हे गर्दी. आणि ते पोरं लय खोडीचे होते, हातामध्ये पराती घेतल्या, काड्या घेतल्या, अशा वाजवायला लागले, हुरे हुरे करायला लागले. आता बिचारी एवढी फजील झाली, एवढी फजिती तिची झाली होती. कृष्णाच्या आईकडे म्हणजे यशोदा मायाकडे गेली. हा बाबा शॉर्टकट मारला याने. याला सर्व गल्ली बोळेचे रस्ते माहीत होते. शॉर्टकट मारून लगेच यशोदा मायाच्या जवळ गेला, मांडीवर बसला. आई माझ्याविषयी फार तक्रारी वाढल्यात म्हणे, सकाळपासून तुझ्या जवळचे म्हणे, आता पण एक गिऱ्हाईक तुझ्याकडे येणार आहे. सकाळपासून मी कुठे गेलो का? नाही म्हणला, आला तू माझ्या जवळ आहे. मग कोणी जर आलं तर येऊ दे म्हणे. कशी ती पदरच खोसला तिनं पण. तेवढ्यात ते गिऱ्हाईक आलं आणि यशोदेला आवाज येते, यशोदे अगं बाहेर आहे. ये मला आलं कोणी ते गिऱ्हाईक, कोण आहे पाहती तर ती गवळण. मग अगं काय झालं, काय म्हणणं आहे तुझं? कृष्ण म्हणतो आई मला पण तुझ्या कडेवर घेऊन चाल. कृष्णाला कडेवर घेतलं आणि ती दारात उभी राहिली यशोदा. काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणणं आहे? हिनं पाहिलं माझं म्हणणं तर हिच्या कडेवर आहे, माझं म्हणणं हिच्या कडेवर आहे. हातामध्ये कोण आहे? हातामध्ये तिचाच मुलगा होता. तिनं पाहिलं वाकडा तो कधी आला.
म्हणे अगं सकाळपासून जेव्हापासून तू निघली तेव्हापासून तुझेच कडेवर आहे, तुला काही भानच राहिलेलं नाही म्हणे, तुझा मुलगा आहे का कृष्ण आहे, एवढा छंद त्या गवळणीनं लागला होता. अशा प्रकारे भगवंताने अनेक खोड्या त्या ठिकाणी केल्या. यशोदामाने नवस केला, गणपती बाप्पाला नवस केला, गणपती बाप्पा नवसाला पावले, गणपती बाप्पाला गिळून घेतलं, तेही कथा भाग आपल्याला माहिती आहे. आमच्या भगवान भाऊला झोप येऊ राहिली म्हणून आपण सुद्धा आता खोड्या आवरायचे आहे. मग खोड्या केल्यानंतर यशोदा म्हणते आता काय करा तुम्ही, आता तुम्हाला शाळेत टाकायची वेळ झाली, मग तुम्हाला शाळेत टाकते. पूर्वीची शाळा काय, लहान लहान गाई घ्यायच्या, त्या जंगलात ओळायला जायच्या, हीच शाळा. म्हणून भगवान श्रीकृष्णाने छोट्या छोट्या बरं महाराज वेळ झालेला आहे, बरं म्हणून तुमच्यासाठी छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटा सा मेरो मदन गोपाल, छोटा सा आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में खड़ो मदन गोपाल. भगवान श्रीकृष्णाने छोटे छोटे गाई घ्यायला आणि भगवान वनाच्या दिशेने गेले. वनाच्या दिशेने गेले, सोबत सवंगडी होते. भगवंताने अनेक प्रकारचे खेळ त्या याच्यामध्ये खेळले. त्या खेळाचं वर्णन सुद्धा आमच्या संतांनी केलंय. अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ इटू दांडू पोरा खेळ इटू दांडू, खेळ इटू दांडू पोरा खेळ इटू दांडू, अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, अबकदु बकती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ भवरा भवरा, खेळाचं सुद्धा खूप वर्णन आहे. काय चंद्रफळी असे ते खेळ भगवंतांनी खेळ. आता खेळ झाल्यानंतर पोरांना काय लागते, भूक लागते. मग सर्व गोकाळवासी आता उभे करायचे आपल्याला, हे मुलं उभे करा, आपण दे अंडे फोडू. आता भगवान श्रीकृष्णाने सांगितलं जा गोपाळांनो आपापल्या गायी ओळून आणा. सर्व गोपाळवासी गेले, आपापल्या गायी ओळून आणल्या, एका ठिकाणी गायी बसवल्या. आता भगवान श्रीकृष्णाने आपली शिदुरी सोडली. प्रत्येक गोपाळवासियांनी गोपाळांनी आपापली शिदुरी सोडली. सर्वजण चोपेर असले बसलेले आहेत. भगवान कृष्ण मधामध्ये बसलेले आहेत आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या हाताने ती शिदोरी सर्व आपल्या सवंगाने वाटतात. त्यांचं वर्णन शुकाचार्याने केलं. विभ्रत्वेनू जठरपट शुंग वैत्रेच कक्षे वामे पानो मसृणक बलम तत्फल मांगेलेशु तिष्ठन मध्ये स्वपरिरुदो हास नर्मसे स्वर्ग लोके मिशती बबुजे यज्ञ भोग बाल केले. या ठिकाणी भगवंतानी आपल्या गोपाळांना सवंगड्यांना शिदोरी वाटलेल्या आहेत. हे बाळारो असं उभे राहा. असं कसं काय झाले तुम्ही, हा उभे राहा, उभे गोल उभे राहायचे गोल. आणि त्या कृष्णाला वर पकडा म्हणून त्याचं हा करा त्याचे गोल. ए राऊंड करा ना दोघं, काय भेट घेऊन आले काय. कृष्ण आला दही हंडी फोडायला, गोकुळाचा कृष्ण आला दही हंडी फोडायला, गोकुळाचा कृष्ण आला दही हंडी फोडायला. गोविंदा रे गोपाला, गोविंदा रे गोपाला, गोविंदा रे गोपाला, गोविंदा रे गोपाला. एक दोन तीन चार पोऱ्यातले पोरे हुशार. एक दोन तीन चार गोकुळ पोऱ्यातले पोरे हुशार. गोविंदा आला रे आला जरा मटके समाल ब्रिजबाला. गोविंदा आला रे आला
मटके समान ब्रिज बाला रे गोविंदा आला रे मटके समान ब्रिज बाला गोविंदा आला रे जय मटके समान ब्रिज बाला गोविंदा रे गोपाला गोविंदा रे गोपाला गोविंदा आला रे आला जय रमन के समान ब्रिज बाला जय रमन के समान ब्रिज बाला धन्यवाद सर्वांचे खूप सुंदर नियोजन आपण सर्व समस्त भातुडवासियांनी केलं जय जनार्दन केलेला आहे हा प्रसाद आपण सर्वांनी घ्यायचा आहे कोणी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही हा प्रसाद जो आहे एवढा प्रसाद आहे हा प्रसाद देवतांना सुद्धा मिळाला नाही तरी आणि जो प्रसाद आहे हा देवतांना मिळाला पण देवदेवनी काय केलं माशाचं रूप घेतलं माशाचं रूप घेतलं त्या गोकुळामध्ये भगवान गोपाळाचे हात धुवायला गेले होते त्यांनी विचार केला हात धुतल्यानंतर जे घरघर पाणी ते आपण देवाने सांगितलं गोपाळाला यमुनेमध्ये हात धुवायचे नाही हात आपला मागच पुसायचे आपल्या टिंबला हात पुसायचे कोणी हात धुवायचे नाही कालियाच्या विषय देव जळी झाले मासे त्या देवतांना सुद्धा हात काला मिळाला नाही आपण भाग्यवान आहोत परमपूज्य माधवी बाबा यांच्या आशीर्वादाने आपल्याला हा काला गोकुळाचा भगवंतांनी केला तोच काल्याचा प्रसाद आज या ठिकाणी मिळणार आहे आपण सर्व भातोडी वासियांच्या या ठिकाणी स्वागत करतो आपले मानव हे थोडेच आहे आमच्या भारतवर्षाच्या माध्यमातून आज या ठिकाणी कीर्तन या प्रवचनाची सेवा या ठिकाणी संपन्न झाली म्हणून सर्वांचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानून माझ्या चरणाला पूर्ण विराम झाली तशी सेवा आपण भगवंतांच्या चरणी समर्पित केली जय जनार्दन जय जय जनार्दन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। त्यानंतर आपले भजनाला खूप सुंदरशी साथ देणारे आपले ज्ञानेश्वर माऊली महाराज हे बी फार दुरून आलेले त्यांचंही स्वागत करावं।